आरोप जोपर्यंत सिद्ध होत नाही तोवर तो आरोपी ठरत नाही असं वक्तव्य सना मलिक यांनी नवाब मलिकांसंदर्भात केलेलं आहे। नवाब मलिक हे भाजपला नकोसे आहेत। नवाब मलिक जर मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व करणार असतील तर भाजप राष्ट्रवादी काँग्रेससोबत मुंबईसाठी युती करणार नाही असं भाजपच्या नेत्यांनी याआधीच स्पष्ट केलेलं आहे आणि त्याच अनुषंगानं आता सना मलिक यांचं हे वक्तव्य समोर आलेलं आहे। त्यांच्यावर आरोप झालाय, आरोप सिद्ध नाही झालाय आणि जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत ते फक्त आरोपच राहतात आणि संविधानानुसार तुम्हाला पण माहित आहे आपण आरोप करून ठेवू आणि ते सिद्ध नाही झाला, जेव्हा आरोपचा निर्णय निकाल येणार तेव्हा दूधचं दूध आणि पाणीचं पाणी नक्कीच होणार। महाराष्ट्रामध्ये 2/3 मताधिक्यानं महायुती जिंकेल असा विश्वास राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलेला आहे। महाराष्ट्रामध्ये 2/3 बहुमताने महायुती जिंकेल, 51% वर मतं घेऊन आम्ही जिंकू आणि महाराष्ट्रामध्ये विकासाचं मतदान होत आहे। सर्व नगरपालिका महानगरपालिकेमध्ये विकसित महाराष्ट्राकरता, विकसित नगरपालिकेकरता, विकसित महानगरपालिकेकरता मतदान होणार आहे। मला विश्वास आहे आज मी वसमतमध्ये आहे, वसमतमध्ये सुद्धा जनता विकासाला मत देईल। कोल्हापूर महानगरपालिकेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडनं 40 जागांवर दावा करण्यात आलेला आहे। इतकंच नाही तर पक्षाकडून आता इच्छुकांच्या मुलाखतींना देखील सुरुवात करण्यात आलेली आहे। कुणाच्याही दावणीला बांधायला ठाकरेंची शिवसेना कमजोर नाही असं वक्तव्य पक्षाचे संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांनी केलेलं आहे। आता कमीत कमी आमच्याकडे कोल्हापूर महानगरपालिकेला 35 ते 40 उमेदवार आता इच्छुक आलेले आहेत। जवळजवळ त्यांच्या 15 ते 20 लोकांच्या मुलाखती झालेल्या आहेत, अजून मुलाखती थोड्या बाकी आहेत, आता घेतोच आहे त्यांच्या। पण चांगल्या पद्धतीचा चांगला प्रतिसाद आज आमचे शिवसैनिक स्वतःहून इथे आज 40 लोक इच्छुक राहिले आहेत, म्हणजे चांगला प्रतिसाद आहे। आम्ही 150हून अधिक जागा जिंकू, जागांबाबत समन्वय आहे पण अडचण नाही अशी स्पष्टोक्ती मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी केलेली आहे। 227 जागांवरती महायुती लढेल। महायुती म्हणून आम्ही ही निवडणूक लढणार आहोत आणि महायुतीचा महापौर हा 150 पेक्षा जास्त जागांवरती कसा निवडून येईल, नगरसेवक निवडून येतील आणि महायुतीचा महापौर मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान करण्याच्या दृष्टिकोनातून, तयारीच्या दृष्टिकोनातून ही चर्चा झालेली आहे। कुणीही अशा प्रकारे जागांचा दावा केलेला नाही। आमचा फॉर्म्युला पण ठरलाय आणि आमचा आकडा पण ठरलाय। 150 प्लस एवढ्या महानगरपालिकेत महायुतीत नगरसेवक निवडून आणणे हा आमचा आकडा, हा आमचा फॉर्म्युला, हा आमचा निर्णय आज आम्ही चर्चा केली आहे। दोघेही मिळून RPI सहित आणि त्यांचे मित्रपक्ष आहेत कवाडेजी आणि अन्य आमचे सहकारी यांच्या सहित कोणी कुठे लढल्यावर 150 प्लस आम्ही जाऊ, तो आकडा ठरवण्यासाठीच्या अभ्यासाची आज बैठक झाली। 1-2 दिवसात परत बसून दोन्ही पक्ष नेमक्या किती जागा लढतील आम्ही ठरवू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।